कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो अहो ऐका ना, ऐकतोय। सावली जगन्नाथजींच्या घरी जाण्यापूर्वी माझ्याशी बोलली होती। म्हणजे सरळ सरळ परवानगी नाही, पण मला होता थोडा अंदाज। तू का का करतेस तू हे अमृता असं? का त्या मुलीचा पुळका येतोय एवढा तुला? का त्या मुलीच्या पुढे पुढे करते? माझ्या भावाच्या चेहऱ्याकडे एकदा तरी बघितलंस तू? हात जोडतो तुझ्या समोर बाई। हे घर या लग्नापूर्वी जसं होतं ना तसंच असू दे प्लीज। आज तुझ्यामुळे या घरातला सर्वात मोठा मुलगा असून सुद्धा मला कुठलाही मान नाहीये। बिझनेस मध्ये कुठलेही डिसिजन घेता येत नाहीये, मी फक्त एक्झिक्यूट करतोय। आज आपल्यात काही नीट चालू नाहीये आणि तुला त्या मुलीचा पुळका येतोय। हे सगळं का घडते माहितीये अमृता? कारण तुला मूळ नाही। आणि हे जर सगळं असंच चालत राहिलं तर हे आपल्यातलं नातं आहे ना ते सुद्धा एक दिवस संपून जाईल। सारंग सर, कुठे लावली गाडी इथे? आहे लागलं असतं तर म्हणजे माझ्या आयुष्यासारखं उद्ध्वस्त झालं असतं। उद्ध्वस्त झालं आयुष्य सगळं माझं, आणि मला माहितीच नाही की काय करायची। याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी। पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा। आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय। पुढे नाही इकडे जायचं। काय करू माझ्या आयुष्यात? प्रेम प्रेम नसतंय। प्रेम माणूस स्वार्थासाठी करतो। प्रेम प्रेम आयुष्यातच माणूस स्वार्थी आहे, स्वार्थी। बाकी काही नाही, समाधान प्रेम। आलो मी घरात। या घरात पहिल्यांदा असं कोणीतरी पिऊन आलंय। आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडतात नाही का? पहिल्यांदा प्रेमात पडतो आपण। म्हणजे
प्रेमात पडायचं कसं हे सगळ्यांनी शिकवलं, पण सक्सेस नाही मिळालं तर काय करायचं कोणी शिकवतच नाही. मग खरं प्रेम मिळाल्यावर काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण खोटं प्रेम मिळालं काय करायचं? आनंद आनंद आनंद, सुख सुखात राहा, दुःख आल्यावर करायचं काय? आता माझ्या आयुष्यात दुःख आलंय म्हणजे आयुष्य चढायला सगळ्यांनी चढायला शिकवतात आयुष्य, पण उतरताना काय करायचं कुणाला माहितीच नाही. आई शिकवते मला सगळं. आई सारंग सर चला आपण वर जाऊयात. चला चला. वरच जाऊ आपण आयुष्यात, आणि वरच जायचं, खाली उतरायचं नाही. सगळ्यांनी सांगितलं वर जायचं, वर जायचं. मी आरशात बघणार नाहीये, कारण त्या आरशात सौंदर्य आहे, आणि तुम्ही सौंदर्याच्या मागे जर गेलात ना तर सगळं उलटं घडतं. अस्मी, खूप प्रेम केलं मी तुझ्यावर, जीवापाड प्रेम केलं, निस्वार्थीपणाने प्रेम केलं. हे सगळे म्हणतात की तुला विसरून जा. कसा विसरू मी तुला? नाही विसरू शकत मी तुला असं. प्रेमाचं नाव जरी काढलं तरी तुझा चेहरा आठवतो मला. माझ्या प्रेमाची भाषाच तू आहेस, माझ्या प्रेमाचा चेहराच तू आहेस. तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवतातच. मी माहितीये मला तुला आठवत नसतील. खोटी आहेस ना तू, मला आठवत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.